अवकाळी पावसाने उभ्या पिकाचा सत्यानाश केलाय, पण तरीही तुम्ही काळजी करू नका, कारण झोमॅटो एका क्लिकवरती पाहिजे ते फूड तुमच्या दारात डिलिव्हर करेल. चक्रीवादळामुळे मच्छीमार उपाशी राहील, पण आपल्याला रेस्टॉरंटमध्ये माशांची कमी पडणार नाही. गरमी वाढली तर एसी लावू, हवा दूषित झाली तर ऑक्सिजन पार्लरमध्ये जाऊ. क्लायमेट चेंज वगैरे सगळं थोतांड आहे. फक्त पैसा असला की जगातलं सगळं विकत घेता येतं. हा विश्वास या कंपन्यांनी आपल्या मनामध्ये इतका घट्ट बसवलाय की निसर्गातलं फ्री आणि आरोग्यदायी जीवन जगणारा माणूस आज त्याच निसर्गाला ओरबाडून बनवलेले ब्रँडेड प्रोडक्ट्स वापरणं म्हणजे लक्झरी समजतो. पण ह्या प्रोडक्ट सारखं माणसाचं जीवन बाजारात विकत मिळू शकत नाही. त्यासाठी गावच्या मातीशी कनेक्ट होऊन ऋतुचक्राप्रमाणे जीवनचक्र जगावं लागेल. मग काम म्हणजे मेडिटेशन वाटेल आणि जीवन एक सेलिब्रेशन. आम्ही जीवनशाळेत वर्षा ऋतूचं जीवनचक्र कसं अनुभवलं ते बघा. बैलांची नांगरणी, भात लावणी, चिखल धुणी, भर पावसात पारंपरिक गाणी म्हणत कम्युनिटी फार्मिंग, नैसर्गिक शेती केली. श्रावण भाद्रपदात पीक वरती आलं, त्या हिरव्यागार शेतातून आम्ही गणरायाचं स्वागत केलं. आम्हाला जगवणाऱ्या मातीची पूजा, तोच आमचं कोकणातलं गणपती. सगळ्यांनी मिळून रानभाज्या मोदक केले आणि एकत्र पंक्तीत जेवलो. इथे शाळा कॉलेजची मुलं येतात, जगण्याची कला शिकतात. यावेळी आम्ही कोकम बटर बनवलं होतं. सराईच्या दिवसात मुलांनी भात कापणी केली. दिवाळीला नवीन भाताचे पोहे केले. आमच्या भाताचं अवकाळी पावसाने खूप नुकसान झालंय. विकासाच्या नावावर निसर्ग चक्र बिघडवणाऱ्यांनो, शेतकरी संपला तर एक दिवस सगळ्यांचं जीवनचक्र थांबेल.